आता हे पहा, ह्या अशा पद्धतीने रोल बनवून घेतलेत मी. आणि आता ह्याच्यामध्ये बुडवायचे. आणि इकडे हे ब्रेडचा चुरा आहे आणि इकडं तेल टाकते. हे पहा कसा झालं हे असं. हे पहा हे असं. ओके, हे पहा असं. हे सगळे रवड आहेत ना, अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे आणि ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घ्यायचे. हे असं. हे पहा इकडे तळायला ठेवलेले आहेत. हे अशा पद्धतीने तळून घ्यायचे. हे अशा पद्धतीने आहे ना गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे. गुड मॉर्निंग सर्वांना. तर आजची रेसिपी आहे पोहा आलू रोल. तर त्याच्यासाठी इकडे आहे ना कॉर्न फ्लॉवर घेतलेले आहे आणि इकडे हा कांदा आहे आणि इकडे हा लसूण आहे आणि इकडे कोथिंबीर लिंबू आणि हा ब्रेडचा चुरा आहे आणि इकडे ही मिरची टाकून घेते मी आता ह्याच्यावर. ही पेपर चिली आहे. आता ह्याच्यावर आहे ना कोथिंबीर टाकून घेते. आणि थोडासा चाट मसाला टाकून घेते. थोडासा चाट मसाला टाकते. चाट मसाल्याने ना टेस्ट एकदम चांगली येते.
आणि इकडे आहे ना हे मीठ आहे आणि हा कांदा आहे. आणि हा लसूण आहे. लसूण टाकलं ना तर हे टेस्ट एकदम चांगली येते. आणि आता आहे ना हे लिंबू पिळून घेते याच्यामध्ये. आता हे ना असं चांगलं मळून घ्यायचं. हे मळून झालं ना तर मग ह्याचा गोळा आहे ना 10 मिनटं असंच चपातीच्या पिठावाने आहे ना मुरून द्यायला ठेवून द्यायचं. आणि याचे छोटे छोटे रोल बनवून घ्यायचे.